ऑब्जेक्शन घेतलं. ऑब्जेक्शन यांच्यावरती घेतलं कलेक्टर साहेबांवर ऑनलाईन फॉर्म सिस्टीमवर ऑब्जेक्शन घेतलं कलेक्टरवर. तर तुम्ही असं एखाद्याचा फॉर्म भरलं तर त्या फॉर्मची माहिती आम्हाला कशी माहिती पडणार? सर्व प्रक्रिया ही ज्यावेळी लोकसभेची असतो, विधानसभेची असतो किंवा महानगरपालिकेची असतो तर ते ऑनलाईन दाखवली जातो. मग त्याच्यावरची आपण त्याचा अभ्यास करतो का बाबा गुन्हे कोणते आहेत, गुन्ह्याचे प्रकार कोणते आहेत, त्यांनी लपवलेली किती मालमत्ता आहे का, या सर्व गोष्टी किंवा रखानामध्ये काही भरले नाही का, लागू नाही किंवा अनेक त्रुटी बरोबर आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत हे पाहायला कधी मिळणार आम्हाला? हास्य विनोद पण झाले. क्वचितच म्हणजे कोकणाची संस्कृती पाहायला मिळाली हास्य विनोदाची. राजकीय संघर्ष वेगळा आणि मैत्री वेगळी. म्हणून तर मग कोकणाचा आंबा आणि फणस का गोड आहे, हेच ते संस्कृती आहेत. कोकणासारखं जे आज आपल्या निसर्गाने जसं प्रेम दिले त्याचप्रमाणे कोकणातली माणसं ही एकमेकाच्या प्रेमापोटी एकमेकाला ओळख देत असतात, भेटत असतात. ही संस्कृती राजकारणात वेगळी आहे. राजकारणात वेगळं. आज 6 जणांचं आमचं छाननीमध्ये हे झालेलं आहे. परंतु तिथं मी ऑब्जेक्शन घेतलं निवडणूक अधिकाऱ्यांकडे. विशेष म्हणजे आज लोकशाहीचा घात होत चाललेला आहे. या कारण ज्यावेळी एखाद्या उमेदवाराने अर्ज भरला तर तो अर्ज ऑनलाईन टाकायला पाहिजे होतं, जेणेकरून त्याची प्रॉपर्टी किती आहे किंवा त्याच्यावर कोणते गुन्हे आहेत ते अपोजिट आम्ही पार्टी असतो त्यांना समजत असतो, परंतु बिलकुल टाकलं नाही. हे मी त्यांचे ऑब्जेक्शन घेतलं. तर तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन का टाकलं नाही? त्याचं म्हणणं आम्ही ऑफिसला लावून छायाचित्र लावले. ऑफिसला लावून छायाचित्र लावले ते आत्ता लावले म्हटलं तुम्ही. पण हे 24 तास अगोदर प्रत्येक लोकप्रतिनिधी ज्यांनी भरलेला असतो त्याला माहिती मिळायला पाहिजे, जेणेकरून तुम्ही मॅच फिक्सिंग केल्यासारखं ही लोकशाहीचा घात आहे असं माझा आरोप आहे. मी स्पष्ट कलेक्टर साहेबांना माझा आरोप मान्य केली. आणि अशा पद्धतीने निवडणुका होत असतील तर मला वाटतं या निवडणुकीचा येणारा घात आहे. आणि आमच्यासारख्या तरुण मंडळी आज राजकारणात येत आहेत का विधान परिषदेसारखी उमेदवारी घेत आहेत. विशेष म्हणजे जे बाकीचे जे उमेदवार आहेत ते उमेदवारांना स्वतःला मत सुद्धा नाही. मला स्वतःला मत आहे, मी स्वतः मतदार आहे. आणि ही निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची असल्या कारणाने इथे जिल्हा परिषद सदस्य किंवा नगरसेवक यांचं खरं याच्यामध्ये स्थान म्हणून शासनाने यांना प्राधान्य दिलेलं आहे का यांचा विषय मांडण्यासाठी आपल्याला कुठं व्यासपीठ असावं म्हणून विधान परिषदेमध्ये यांना स्थान दिलेलं आहे. परंतु अशा पद्धतीने ही निवडणूक लढवली जाते. याच्यावरती मी गांभीर्याने माझ्या पक्षासमोर, माझ्या नेतृत्वासमोर आणि आमच्या पक्षाचे जे चिटणीस आहेत जयंतभाई साहेब यांच्याजवळ मी हे विषय मांडणार आहे.